पोळेल ताक हा प्रकार तुम्ही कधी केला आहे का? किंवा फोडणीचं ताकही आपण याला म्हणू शकतो. चला तर कसं करायचं आपण बघूया. इथे मी कोथिंबीर घेतली आहे, मिरच्या घेतल्या 5-6, त्यानंतर लसूण, जिरं आणि मीठ घालून पाणी टाकून याची पेस्ट तयार केली. आता कढईमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, चिमूटभर हिंग घातला आणि थोडीशी हळदही घातली. आता जे आपण मसाला तयार केला होता मिरची लसूणचा तो मसाला घातला. मसाला चांगला गदगद शिजून द्यायचा आहे, कारण की आपल्याला नंतर ताक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. याचं नावच पोळेल ताक आहे म्हणून याला पोळायचं, फक्त चटका द्यायचा आहे. आता जे मिक्सरचं भांडं होतं ते हिसळून थोडंसं पाणी घातलं मी याच्यामध्ये आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला. आता मसाला शिजलेला आहे. आता फ्रेश असं ताक घ्यायचं आणि ताक याच्यामध्ये घालायचं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. मस्त झालं की आपलं पोळेल ताक तयार. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि भाकरीसोबत ताव मारायचा. बाजरीची भाकरीसोबत अप्रतिम लागतं. चला तर नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं कमेंट्स करून मला सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया. बाय.